नमस्कार, जय महाराष्ट्र. या महाराष्ट्रामध्ये असे अनेक पात्र आहेत ज्यांचं दिवस सुद्धा ठाकरेंचं नाव घेतल्याशिवाय, शिवसेनेबद्दल बोलल्याशिवाय सुरू होत नाही. मुद्दात अशी कितीतरी लोक आहेत ज्यांचं राजकारणच ठाकरेंचं नाव घेतल्याशिवाय चालू शकत नाही, कारण त्यांचं राजकारण त्यांचं नाव घेता घेता चालू झालेलं आहे. मुळात अशीच एक आणखी अशी काय म्हणूया आपण, एक अवलाद आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, ज्यांची दुकानदारी महाविकास आघाडीचं सरकार असताना जोरात चालू होती, आणि नंतर जेव्हा 4 अलिबाबा आणि 40 चोरांचं जेव्हा सरकार आलं, ट्रिपल इंजिन, तेव्हा लाडकी खुर्ची योजनेअंतर्गत हा मुलुंडचा नागडा पोपट नावाचा एक इसम आहे, तो शांत बसलाय की तुम्ही बरोबर ओळखलेला आहे. महाराष्ट्राची जनता चाणक्य आहे. आपण बोलतोय खिरीत शेवयांबद्दल. आता काही काळापूर्वी त्यांनी पत्रकार परिषदा घ्यायला पुन्हा एकदा सुरुवात केलेली आहे, कारण विधानसभेमुळे अर्थातच चादर फाटलेली आहे त्यांची, त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा ठाकरेंवरती आरोप प्रत्यारोप करायला सुरुवात केली आहे. आणि आता काही काळापूर्वी घेतलेल्या परिषदेमध्ये त्यांनी आरोप केले की जी घाटकोपरची दुर्दैवी दुर्घटना झाली, जे होर्डिंग पडलं आणि त्याच्या खाली कित्येक आपले मुंबईकर बंधू भगिनींना निष्पापपणे दुर्दैवीपणे जीव गमवावा लागला, त्यांच्या मृत्यूवरती सुद्धा राजकारण करायला हा पोपट सोडत नाहीये. त्यांच्याबद्दल बोलताना हा असं म्हणतोय की मिहिर शाह वगैरे त्यांच्यावरची कारवाई राहिली बाजूला, पण आपल्याला ठाकरेंना कसं टार्गेट करता येईल या हेतूने सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांना हा माणूस होर्डिंग माफिया म्हणतोय, सुनील राऊत साहेबांना हा माणूस माफिया म्हणतोय. मग अशा ह्या इम्रान हाशमी टाईपचा माणूस, याला जर का आम्ही सीडी माफिया म्हणालो, किंवा ह्या पक्षाला काही काळापासून, गेल्या काही वर्षांपासून डझनाने सरकारी परीक्षांचे पेपर फुटतायत, आम्ही जर का यांना पेपर फुटी माफिया म्हणलं, किंवा लोकांना रेवड्या देऊन आश्चर्याचं आश्वासन देऊन लोकांना वेड्यात काढून हे लोक सत्य देत आहेत, जर का आम्ही यांना रेवडी माफिया म्हणलं तर यांचं काय म्हणणं राहील? आम्ही जर का गप्प बसलोय, आम्ही कोणाच्याही मृत्यूचं राजकारण करत नाही आहोत, तर मला वाटतं राजकारणाची नैतिकता आपण जपली पाहिजे. पण मला वाटतं ईडी करता स्वतःच्या शिळ्या बाजारात प्रसिद्ध करणाऱ्या या माणसाचा आणि नैतिकतेचा काही संबंध असेल असं मला वाटत नाही. त्यामुळे तुमची इच्छा आहे, तुम्ही ठाकरेंवरती नक्कीच बोलू शकता, तुम्हाला काय करायचंय करा, कारण हत्ती चले बाजार कुत्ते भौके हजार, असा आपल्या हिंदीमध्ये एक लाडका शेर आहे. मुद्दा म्हणून मी तो वाक्प्रचार वापरला, कारण खिरीजींना मराठीपेक्षा मला वाटतं हिंदी चांगलं समजत असेल. त्यामुळे तुम्ही या अंगावरती शिंगावर घ्यायला शिवसैनिक सज्ज आहेत. भेटूयात अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही माती खाल्ली की आम्ही आलोच सारायला खराटा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.